नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या 7 एप्रिल 2026च्या एपिसोडमध्ये आपण असे पाहणार आहोत की अस्मिता प्रतापला जाब विचारत असते. त्यामुळे त्याचाही पारा चढतो. तू तिला विचारतो की माझ्या पातळीवर माणसं ठेवली आहेस का, तुझी इथपर्यंत मजल गेली. यावर अस्मिता खजील होते. तिच्याकडे उत्तर नसतं. प्रताप तिला म्हणतो की हो, मी बँकेत गेलो होतो आणि तुझ्या अकाउंटबद्दल पण विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुझ्या अकाउंटमधून सतत मोठमोठ्या अमाऊंट विड्रॉ केल्या जात आहेत. त्यामुळे बँकेला त्या संशयास्पद वाटल्या म्हणून त्यांनी तुझं अकाउंट फ्रीज केलं आहे. मी ते लवकरात लवकर चालू करून घेण्याचा प्रयत्न करतोय. हे पैसे कुठे गेले तू मला सांग. यावर अस्मिता लगेच ते पैसे सचिनला लोन फेडण्यासाठी दिल्याचं सांगते. यावर अर्जुन म्हणतो की तुझा नवरा तुमच्या बाळासाठी काहीही करू शकत नाही आणि आता तू तुझे सगळे पैसे घेत आहे. यावर सचिन म्हणतो की इतकी वर्ष लग्नानंतर मी अस्मिताचा सगळा खर्च केला, तेव्हा मी तिला काहीही विचारलं नाही आणि आता मला गरज आहे तेव्हा तुम्ही मला असं बोलताय. तू रागात निघून जाण्याचा नाटक करतो. या सर्व प्रकरणामुळे प्रतापच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्यामुळे अस्मितालाही वाईट वाटतं. ती आतमध्ये जाते आणि सचिनवर चिडचिड करू लागते की तुझ्यामुळे मी आज माझ्या वडिलांना जाब विचारला. तू तो व्हिडिओ आणून मला त्यांना विचारायला भाग पाडलास. यावर उलट सचिन तिला सुनावतो की तू कधीतरी चांगली बायको बनून दाखव. तुझ्या घरच्यांनी तुला काही सांगितलं की तिला लगेच पटतं. अस्मिता यावेळी द्विधा मनस्थितीत अडकलेली असते. कोण बरोबर कोण चूक हे तिला कळत नसतं. दुसरीकडे प्रिया हतबल होऊन तुरुंगात नागराज आणि महिपत यांना भेटायला जाते. ते त्यांना म्हणते की सायली अर्जुन आता माझी DNA टेस्ट करणार आहेत. सदा आणि मैनासुद्धा त्यांच्याच ताब्यात असतील. आता असा मला संशय आहे. मी खरी तन्वी नाही ह्या सत्याच्या त्या अगदी जवळ येऊन पोहोचले आहे. त्यामुळे त्यांना आता थांबवलंच पाहिजे. त्यासाठी आता एकच मार्ग उरला, तो म्हणजे सायली अर्जुनला कायमचं संपवायचं. त्यासाठी तुम्ही दोघांनी मला मदत करा. मी तुमच्या पाया पडते. मी तुमच्यासाठी वकील शोधला आहे, तो तुम्हाला इथून बाहेर काढेल. यावर नागराज आणि महिपत बोलतात की तू आम्हाला वेळ समजतेस काय? गेले कित्येक दिवस तू आम्हाला फक्त इथून बाहेर काढण्यासाठी हुलकावणी देत आहेस. अजून काही काढलेलं नाहीस. त्यात सायली अर्जुन जर मेले तर तुझा सगळा मार्ग मोकळा. मग तर तू इथे आम्हाला भेटायलाही येणार नाहीस. यावर प्रिया मात्र हमी देते की असं काही होणार नाही. मी तुमच्यासाठी खरंच वकील शोधला आहे. ते तुम्हाला लवकरच तिथून बाहेर काढतील. मला फक्त मदत करा. दुसरीकडे अश्विन घरभर प्रियाला शोधत असतो. तेव्हा कल्पना सांगते की तुझी बायको कधीही कोणाला काही सांगून बाहेर जाते का? यावर अश्विनकडे उत्तर नसते. तू सतत प्रियाला फोन ट्राय करत असतो पण ते उचलत नाही. यावर अर्जुन त्याला म्हणतो की निदान तुला तरी तिने सांगून जायला पाहिजे. इतक्यात प्रिया अश्विनला फोन करते आणि पुन्हा थाप मारते की मी त्या माझ्या आजारी मैत्रिणीला भेटायला आलेली. तिला खूप माझी गरज होती. अश्विन लगेच तिच्यावर विश्वास ठेवतो आणि घरात सांगतो की ती सारिकाला भेटायला गेली आहे. यावर अर्जुन म्हणतो की ही तीच मैत्रीण आहे ना जिच्यासोबत ती नाईट आऊट करायला गेलेली. कोणालाही न सांगता आता ती आजारी पडली आहे. त्यामुळे प्रिया सतत तिला भेटायला जात आहे. अर्जुन मारत असलेले टोमणे अश्विनला समजतात. त्यामुळे तो रागात त्या ठिकाणावरून निघून जातो. दुसरीकडे प्रिया वकिलांना जाऊन भेटते आणि त्यांना पैसे देऊन नागराज व महिपतच्या केसबद्दल सांगते. याबरोबर की किमतीला म्हणतात की मी महिपत शिकरे यांना बरोबर बाहेर काढण्याचा प्रयत्न करीन, पण नागराज किल्लेदार यांनी केलेले गुन्हे इतके मोठे आहेत की त्यांना बाहेर काढणे अशक्य आहे. यावर प्रिया म्हणते की तुम्ही दिसताना जरी नागराज आणि महिपत यांचे वकील असला तरी तुम्ही काम माझ्यासाठी करायचं. यावेळी ती एक भलताच प्लॅन वकिलांना सांगते ज्यामध्ये तिला नागराज व महिपत यांनासुद्धा अडकवायचं असतं तुरुंगातच. मात्र नागराज आणि महिपत हे दोघं प्रियावर विश्वास ठेवून सायली आणि अर्जुन यांचा पत्ता कट कसा करायचा याची प्लॅनिंग करत असतात. त्यासाठी महिपतनी साक्षीची मदत घेतलेली असते. दुसरीकडे सुभेदारांच्या घरात सायली आणि अर्जुन यांना कल्पना त्यांच्या बाळावरून चिडवत असते. त्यामुळे अर्जुनला थोडा प्रश्न पडतो की सायलीकडे व्यक्त होतो आणि आपण खरंच बाळाचा विचार करायचा का? मला माझ्या डॅडसारखं बाबा व्हायचं आहे. मी हे सगळं करू शकेल का? तेव्हा सायली त्याला धीर देते. त्यानंतर त्या दोघांचा विषय पुन्हा एकदा प्रियाकडे वळतो. ती कोणालाही न सांगता अशी अचानक कुठे गायब होते
हे त्यांना शोधायचं असतं. त्यामुळे तिचा पाठलाग करत ते ठरवतात. तर सचिनच्या बोलण्यामुळे अस्मिता फारच दुःखी झालेली असते. सायली तिला रडताना पाहते आणि समजावते की तुम्ही तुमच्या माणसांवर अगदी आंधळा विश्वास ठेवता, त्यामुळे तुम्हाला त्रास होतो. पण ती माणसं खरंच तुमच्या विश्वासाला पात्र आहेत का हे नीट तपासून पहा आणि मगच त्यांच्यावर विश्वास ठेवा. सायली मनातल्या मनात बोलते की आता कुठे प्लॅन सक्सेस होत आहे. अस्मिताताई यांना निदान सचिन भाऊजींबद्दल प्रश्न पडू लागले आहेत, त्यामुळे त्यांचा